बॉस, मी जर तुम्हाला हा प्रश्न विचारला की भारताचं स्पेस मिशन कोण चालवतं, तुम्ही म्हणाल इस्रो. पण हा इतिहास आहे. एलॉन मस्कनी त्याचा जो काही रॉकेट लॉन्चरद्वारे उपग्रहाच्या माध्यमातून जी काही इन्स्ट्रुमेंट पाठवली आहेत ती आज चंद्रावरती जाऊन अशी दन करणं आढळणार आहेत आणि नवा इतिहास घडणार आहे. कारण तिथे त्या मातीची धूळ उडेल, माती हवेमध्ये उडेल आणि त्याचा अभ्यास करून एलॉन मस्क म्हणेल, अरे मी हे शोधलंय. पुढे एलॉन मस्कच्या डोक्यात आहे की स्पेसमध्येच पर्यटक पाठवायचे. पण आता हे मी का तुम्हाला सांगतोय, कारण इस्रो ही जी भारताची एकमेव अशी जी संस्था होती, हा इतिहास झाला आहे. 400 तरुण मुलं आहेत किंवा 400 स्टार्टअप्स आहेत की ज्यांनी भारताच्या ह्या स्पेसमध्ये किंवा भारताच्या इस्रोचं सगळं तंत्रज्ञान वापरून एलॉन मस्कला जबरदस्त टक्कर देण्याची तयारी चालवली आहे. आणि जगभरातल्या मराठी प्रेक्षकांनी आता हे समजून घ्या की हे आत्ता मी जे तुम्हाला 6 कागदं अधिकृत जे माझ्या हातात आहेत ती सांगणार आहे, तर त्या 6 कागदामुळं तुमच्यापैकी जे कोणी स्पेसमध्ये जॉब करू इच्छित आहेत त्यांना 40 लाखापासून 1 कोटीपर्यंतचं पॅकेज मिळू शकतं. आणि ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी तर संधीच संधी आहे. अर्थात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, असं आहे की आधी सीन असा होता की जे काही घडायचं ते सगळं इस्रो करायचं. आणि साहजिक आहे, कारण देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचं ते विजन होतं. इस्रो हळूहळू जगभरातली एक मातब्बर संस्था झाली. पण 2020मध्ये हा गेम बदलला. ह्या सरकारने असं म्हटलं की फक्त इस्रोच का, जरा प्रायव्हेट प्लेयर्स पण आपण याच्यामध्ये आणूया आणि आता सगळे दरवाजे आपण खुले करूया. हा खुलं करण्याचा माझं नेहमी असं मत असतं की जिथे देशाची संरक्षणाशी निगडीत असलेली बाब आहे ती वगळता, किंवा शिक्षण आहे, पायाभूत सुविधा, ते वगळता सरकारनं कुठेही नियंत्रण ठेवू नये. उलट चांगली स्पर्धा करायला संधी दिली पाहिजे. कारण जर आत्ता ह्या तंत्रज्ञानामध्ये हे नवीन स्टार्टअप्स आले तर शेतीमधलं पीक कापणी पाहणी प्रयोग, पीक विमा, पाण्याची स्थिती, धरणातलं पाणी आणि अगदी युद्धामध्ये सुद्धा प्रसंगी जी अशी मदत असते ना, ती मदत मिळण्याची शक्यता वाढते. आणि म्हणून सरकारनं 1000 कोटीचा व्हेंचर कॅपिटल फंड दिला. त्याच्यानंतर 500 कोटीचा टेक्नॉलॉजी फंड आला. आणि आज इस्रोनं जेव्हा स्वतःच्या लॅब, टेस्टिंग सेंटर वगैरे सगळी वापरायची परवानगी दिली, त्याचा परिणाम असा झाला आहे की या क्षणाला मी आता तुमच्याशी बोलतोय तर तब्बल 400 प्लेयर्स 6 वर्षामध्ये या क्षेत्रात आले. आणि किती $1 बिलियन त्यांनी देशांतर्गत व्यापार केला माहिती आहे? $600 मिलियन, नॉट बिलियन, $1 मिलियन. आता मी फक्त हे सांगत असताना कुठली कागदपत्रं आहेत जी मी तुम्हाला सांगतोय, जी केंद्र सरकारची अधिकृत डॉक्युमेंटेशन आहे, जे माझ्या हातामध्ये, या 6 पानामध्ये तुम्हाला या क्षेत्रात कुठे संधी आहे आणि आपला देश स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये कुठे चालला आहे त्याचं पूर्ण ज्ञान मिळेल. The Indian Space Policy 2023 in place where roles and responsibilities of all stakeholders are defined, brought out the liberalized FDI policy, norms, guidelines and procedures for obtaining authorization from INSPECs are in place, brought out policy for discounted prices policy to NGs for ISRO facilitation, establishment of 100 crore VC fund, establishment of 5 crore technology adaptation fund वगैरे वगैरे. याचा परिणाम काय झाला मी आता तुम्हाला 4-5 प्लेयरची नावं सांगतो. स्कायरूट एरोस्पेस या भावानी भारतातली पहिली प्रायव्हेट रॅकेट कंपनी बनवून विक्रम रचला आहे. त्यांच्या व्हॅल्युएशनमध्ये $1 बिलियन त्यांचं व्हॅल्युएशन पार झालं आहे. ही भारतातली पहिली स्पेस युनिकॉर्न आहे, राईट. दुसरी आहे अग्निकुल कॉस्मॉस. यांनी जगातलं पहिलं 3D प्रिंटेड सेमी क्रायोजेनिक इंजिन चाचणी करून दाखवले. 20-25 वर्ष अमेरिकेच्या दबावामुळं आपला जवळचा मित्र असलेल्या रशियानं आपल्याला क्रायोजेनिक इंजिन दिलं नव्हतं. त्यानंतर एका इस्रोच्या सायंटिस्टची कहाणी पण आहे, त्याला कसं वेगळ्या ट्रॅपमध्ये लाचेच्या प्रकरणात अडकवलं वगैरे वगैरे. ती कारण एवढी स्पर्धा होती तेव्हा. म्हणजे विचार करा, 3D प्रिंटरवरून थेट रॉकेटचे भाग आपली ही अग्निकुल कॉस्मॉस बनवते आहे. त्यानंतर आहे पिक्सल अँड
डायगन तारा हे तर सॅटेलाईटमधले किंग आहेत. पिक्सल हे हाय रेझोल्युशन कॅमेरा सॅटेलाईट थेट अंतराळातून जमिनीवरचा 1 इंचाचा स्पष्ट भाग पाहत आहेत. एवढंच नाही तर एलॉन मस्कच्या स्पेसएक्स रॅकेटवर बसून यांच्या सॅटेलाईटनं अंतराळात भरारी घेतली आहे भारतीय तरुणांच्या मुलांनी. आज आपले भारतीय स्टार्टअप्स अमेरिका, युरोप, ब्रिटन आणि सिंगापूरसोबत मोठे मोठे डील्स करत आहेत. आता तुम्ही म्हणाल भावा हे सगळं ऐकायला भारी वाटतंय, पण आमचा फायदा काय? तेच मला जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना सांगायचं आहे. भावांनो आणि बहिणींनो, 3 सगळ्यात मोठे फायदे आहेत. नंबर 1, नोकऱ्यांची नवीन संधी. मी त्याला पाऊस वगैरे म्हणणार नाही, कारण हे अतिशय हायली स्किल्ड क्वालिफाईड लोकांचं क्षेत्र आहे. पण काय होईल या क्षेत्रात पुढच्या काही वर्षात कोडिंग, एरोस्पेस, रोबोटिक्स आणि डेटा सायन्स शिकणाऱ्या तरुणासाठी लाखांच्या पॅकेजच्या नोकऱ्या येत आहेत. काल मला लातूरमधल्या एका तरुण मुलानं फोन केला. तो म्हणाला की सर मी रोबोटिक्स शिकण्यासाठी जर्मनीत जाऊ, युरोपातल्या कुठल्या आणखी देशात जाऊ, काही US ला जाऊ की कुठे आणखी जाऊ? मी त्याला योग्य तो सल्ला मला माझ्या आकलनाप्रमाणे येतो. फ्युचर सायन्स, हवामानाचा अंदाज, शेतीची माहिती आणि इंटरनेट हे सगळं या देशी सॅटेलाईटमुळे आता अधिक जलद आणि स्वस्त होणार आहे. मेड इन इंडिया पॉवर असणार आहे. आधी आपण उपग्रह सोडायला दुसऱ्या देशाकडे पाहायचो, पण अर्थात भारतानं ती सगळी ताकद मिळवलेली होती. तर मित्रांनो, आता आपला भारत हा फक्त उपग्रह बनवणारा देश नाही आहे, तर आपण स्पेसचा ग्लोबल हब बनण्याच्या दिशेनं चाललो आहे. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे सगळं समजून घ्या. इथे पॅकेजेस पण छान आहेत, हे नवीन क्षेत्र आहे, चॅलेंज आहे, अपयश आहे. मध्ये आलेले अक्षय कुमार आणि ह्याचे चित्रपट तुम्ही पाहिले असेल, मी पाहिलं आहे. सो द इम्पॅक्ट असेसमेंट हॅज बीन कॅरिड आउट बाय द आयन स्पेक्स. द प्रिलिमिनरी नोट ऑन द इम्पॅक्ट असेसमेंट इज अटॅच्ड हिअर विथ ॲट ॲनेक्चर 1, जे मी तुम्हाला सांगणार आहे काय इम्पॅक्ट झाला या खाजगीकरणाचा. In the year 2026, a total investment of $187 million have been reported. A total of 108 authorizations till date have been granted to non-government entities by Space for the various space activities, which includes establishment and operation of satellites, payload, launch of space in transportation system, etc. etc. जगभरातल्या मराठी तरुणांच्याकडे हा व्हिडिओ जाऊ दे. ज्यांचे पालक, ज्यांची मुलं 9वी, 10वी, 11वी, 12वीला आहेत त्यांच्याकडे हा जाऊ द्या. जे इंजिनिअरिंग करतात त्यांच्याकडे हा व्हिडिओ जाऊ द्या. जे वेगवेगळे उद्योग व्यवसाय करतात त्यांच्याकडे हा व्हिडिओ जाऊ द्या. कारण आत्ता मी जे तुम्हाला सांगतो आहे ही पॉलिसी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, जी नाही आहे माहिती तुम्हाला. मी पण नीट समजून घेतली, कारण इस्रोमधल्या काही सायंटिस्टनी 1001 लोकांनी गेल्या 10-15 वर्षात इस्रो सोडली आणि आता त्या 101 लोकांनी राजीनामा दिल्यानंतर सरकारवर टीका पण झाली. माझं तेव्हाही मत वेगळं होतं, आताही मत वेगळं आहे की जर मला चांगली संधी मिळत असेल, अधिक आव्हानात्मक काम करायला मिळत असेल, तर देशाप्रती माझं प्रेम शिल्लक ठेवून मी एखाद्या प्रायव्हेट कंपनीकडे जाईन ना आणि अधिक चांगलं काम करेल, कारण तिथे डिसिजन मेकिंग कारण सरकारचा हस्तक्षेप असणार नाही. सो द नॉर्म्स, गाईडलाईन्स अँड प्रोसिजर फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ द इंडियन स्पेस पॉलिसी 2023 in respect of the authorization of the space activities released by the InSpace envisages evaluation of the authorization applications with the view of the protecting strategies, security and national interest among others while permitting the space activity by private entities. आणि खूप मोठा आहे बघा, 4 पान आहेत माझ्याकडे, मी हे सगळे वाचून तुम्हाला सांगतो, राईट. अजून एक आहे महत्त्वाचं, 105 कोटीचा संदर्भ काय. The investor-based driving India's space ecosystem has expanded far beyond early angels. जे सुरुवातीचे गुंतवणूकदार होते त्याच्यापेक्षा आता हा गुंतवणुकीचा आकडा आणि गुंतवणूक येण्याचं प्रमाण पण वाढलंय. किती? With sovereign wealth funds, global asset managers and strategic corporates now sitting side by side on cap tables. This maturing landscapes propelled Skyroot Aerospace to become the sector's first unicorn with backing from GIC and BlackRock, while Dijin Tara secured a $50 million round drawing in Japan's SBI Investments. $50 million ची त्यांनी इन्व्हेस्टमेंट जापानकडनं घेतली. And the Pixel gained the backing of the global tech giant Alphabet. त्यांनी पिक्सलनं अल्फाबेटकडनं घेतली. The momentum has accelerated into 2026, highlighted by Agnikul Cosmos adding $2.7 million in equity alongside a historic 25 crore investment from the Tamil Nadu government. So and so forth. मी तुम्हाला कितीतरी गोष्टी सांगू शकतो मी ज्या वाचल्यात. ह्याचं सार काय मी तुम्हाला सांगतो. संधी आहे मित्रांनो,
संधी साधा. भावानं हे नवनवं क्षेत्र आहे, पादाक्रांत करा. आपली भाषा, आपली माणसं आणि आपल्या माणसासमोरची संधी आणि आव्हानं, त्यासाठी हे प्लॅटफॉर्म आहे. म्हणूनच तर आपण अनेक उद्योग व्यावसायिकांना तुमच्यासमोर घेऊन येतो, अनेक इन्फ्राचे प्रोजेक्ट तुम्हाला दाखवतो. लवकरच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माणचा सेकंड पार्ट रिलीज करतोय, जो पुणेकरांना आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या मंडळींना जाम आवडणार आहे. कारण हे महाराष्ट्राला, मराठी माणसाला पुढं घेऊन जाणार आहे. हे SpaceX. संधी साधायची ना, हा व्हिडिओ पहा, चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया. थँक्यू.